सिन्नर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर दुपारी 1 वाजेला एक भीषण अपघात झालेला बघायला मिळाला आहे। यामध्ये क्रमांक 571 जी जागा आहे, जी पाटोळे शिवाराअंतर्गत येत असते, तिथे समृद्धी हायवेवरून जाणारी किया कॅरेन्स ही गाडी कदाचित प्रथमदर्शनी असं लक्षात येत आहे की टायर फुटल्यामुळे ही गाडी उलटली आणि यामध्ये 8 लहान मुलं तर 3 मोठे असे एकूण 11 जण यामध्ये प्रवास करत होते। त्यातील जे 2 मोठ्या व्यक्ती आहेत त्यातला एक जेंट्स आहे, एक लेडीज आहे। यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला पुढे मिळते आहे। यामध्ये जे पुरुष आहेत त्यांचे ते सिन्नरमध्येच दगावलेले होते, तर पुढच्या उपचारासाठी ज्या महिला आहेत त्यांना नाशिक येथे पाठवण्यात आलेलं होतं। सिन्नरच्या खाजगी रुग्णालयामध्ये आता एकूण 7 जे 13 वर्षापेक्षा लहान असलेली जी मुलं आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मॅक्झिमम यामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यातले त्यात मॅक्झिमम जणांना हेड इंजुरी झाल्याचंही बघायला मिळत आहे। ही आता प्राथमिक माहिती आहे, यातली जी अधिक माहिती आहे ती आपण लवकरच प्राप्त करू। पण सध्या तरी फरदापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी कल्याण इथलं हे कुटुंब आलेलं होतं। यामध्ये 2 मोठ्या खाजगी बस होत्या, एक छोटी गाडी होती। छोट्या गाडीमध्ये लहान मुलांची संख्या जास्त होती आणि त्याच गाडीला अपघात झाल्याचं बघायला मिळत आहे। मयूर जाधवसह शंतनू कोरडे, SN न्यूज, सिन्नर।